आज कार्यक्रम झालेला आहे. आठवले साहेब आले होते कार्यक्रमाला. किती ठिकाणी तिथे शाखेचं उद्घाटन झालंय? आमच्या शाखेचे उद्घाटन आता अराउंड 12 शाखाचं ओपन होणार आहे आज. आता तर 3 झालेले. मुख्य शाखा कॅम्पमध्ये झालेले, दुसरं शाखा आपला डायमंड हॉटेलपाशी झालेलं आहे. आणि तुमचं काय पर्पज काय ख्रिश्चन आघाडीचं काय पर्पज? ख्रिश्चन आघाडी म्हणजे आम्हाला सगळं ख्रिश्चनांना संगती घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या विचारधाराचे आणि संविधान लिहिलेले, त्यासाठी आम्हाला सगळं लोकांना साहित्य द्यायचं आहे आणि त्यांना मदत करायचं आहे. जो ख्रिश्चनला न्याय भेटत नाही त्यांच्यासाठी न्याय सगळे लोक, आमचे पदाधिकारी ते लोक काम करणार आहे. आजच्या कार्यक्रमाची माहिती. आजच्या कार्यक्रमाचं आज पहिल्यांदा पुण्यामध्ये रामदासजी आठवले साहेब हे पहिल्यांदा पुण्यामध्ये कॅम्पात आले. आमचं बोर्ड ओपन केले, आम्हाला एक प्रोत्साहन दिले, आम्हाला एक दाखवले तर आम्ही ख्रिश्चन संगती आहे आणि आम्हाला असंही नेता पाहिजे जो आमच्यासाठी कधी बी आणि कुठंही आवाज दिले तर यायला पाहिजे. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, जो माझं ख्रिश्चन बंधू आहे ते त्यांचा विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानच्या हिशोबाने व आमचे नेते रामदासजी आठवले साहेब त्यांच्या विचारधारा वेगळा आहे. आणि सगळं ख्रिश्चनांना फक्त मी एवढंच बोलू शकतो का हा नेते आपल्यासाठी कुठेही आणि कधीही येऊ शकतो. त्यामुळं आज संघटने वाढत चालले आहे. तुम्ही आमच्या संगती या आणि कोणालाही काही बी त्रास झालं कुठलं महाराष्ट्रामध्ये ते आम्हाला बोलू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भीम. मी डॉर्ती थॉमस, पुणे शहर अध्यक्ष बोलते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची. रामदास आठवले सर आम्हाला जे संधी दिलेली आज ख्रिश्चन आघाडी म्हणून आणि ख्रिश्चन सेल म्हणून जे आम्हाला ते हेल्प केलेले आज आम्हाला पुढे घेऊन चालणार आहे. आणि तसंच आम्ही पण त्यांच्या सानिध्यामध्येच काम करून जे काय निधी आहे, जे काय आमच्या महिलांपर्यंत अजूनपर्यंत पोचलेलं नाही आहे ते सगळं आम्ही सर्वे करून ख्रिश्चन कमिटी, अदर कमिटी सगळ्यांना घेऊन आम्ही सगळं संगती चालणार आहे. तुमच्या ख्रिश्चन समाजाची काय काय मागणी आहे? आरक्षण आणि आम्हाला जे जिथं आता ते सांगायला नाही पाहिजे तरी सांगणार मी. ख्रिश्चन कमिटी आमची अशी आहे ते एकदम नॉर्मल लाईफ आहे त्यांचं, पण आपण आता सगळे प्रत्येक ख्रिश्चनना बाहेर काढून हे दाखवणार आहे